नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किशोरीज किचन मराठी ह्या चॅनलवर. तर आज ना माझ्याकडचे कांदे बटाटे संपूर्ण संपलेले होते. तर मी सकाळीच बिग बास्केटमधनं कांदे बटाटे त्यासोबतच इतरही काही भाज्या आणि काही वस्तू बोलवल्या. मग माझ्या अहोंना विचारलं नाश्त्याला काय करू, तर त्यांनी कांदे पोहे म्हटले. तर मग मी लगेच कांदे पोहे केले आणि नाश्ता झाला तर मग चहा हवाच, मग चहासुद्धा मी केला. मग आम्ही नाश्ता आणि चहा करून घेतला. त्यानंतर मग मी चहाचे कप आणि इतर काही चिल्लर भांडे होते तर मी ते सुद्धा घासून घेतले. तर जे भांडे बाईला द्यायचे असतात ते मी देते, पण काही काही वस्तू ज्या असतात, ग्लास असतात, कप असतात किंवा आपले ग्लास लिड्स असतात, देवाचे भांडे असतात, तर ते मी स्वतःच घासत असते. नाश्त्याचे वगैरे जे भांडे असतात ना, तर ते मी स्वतःच घासते, बाईजवळ टाकत नाही. जे जे कामं करणं शक्य असते मला, तर मी ते स्वतःच करत असते आणि जे बाईचे कामं असतात मग ती बाईच करत असते. देवाचा तांब्याचा लोटासुद्धा मी आता घासून घेत आहे. तर हा लोटा जो आहे ना, तो मी लिंबू आणि मिठाने घासत असते, त्यामुळे एकदम स्वच्छ असा झालेला आहे. बघू शकता, अजिबात त्यावर डाग वगैरे पडत नाही. तर लिंबू आणि मीठ एकत्र करून ठेवून द्यायचं. मग जे बिग बास्केटमधनं सामान बोलवलेलं होतं, तर मग त्यामध्ये मी पातीचा कांदा आणि कोथिंबीरसुद्धा बोलवली होती, स्वच्छ करून घेतली आणि सर्व भाजीपाला जो होता मी तो व्यवस्थित ठेवून दिलेला आहे. कारण जेव्हाच्या तेव्हा आपण भाज्या निवडून स्वच्छ करून ठेवल्या तर आपलं कामसुद्धा सोपं होते. तर मी लगेचच कोथिंबीर आणि हे कांदा वगैरे जे आहे ते मी स्वच्छ करून घेतलं आहे आणि डब्यामध्ये भरून ठेवून दिलं आहे. त्यामुळे पुष्कळ दिवस चांगलं राहते आणि अजिबात खराबसुद्धा होत नाही. तर लगेचच असं स्वच्छ करून घ्यायचं, ठेवून द्यायचं जागच्या जागी वस्तू. तर इथे कांदा आणि कोथिंबीर मी स्वच्छ करून घेतले आणि हे जे कांदे बोलवलेले होते तर मग त्याचेसुद्धा असे टरफलं निघत जातात बाहेर आणि मग आपण जर तसेच ठेवून दिले तर टोपलीमधनं बाहेर निघत जातात आणि कचरा घरभर होत असतो. तर त्याच्यामुळे जे काही ह्याच्यावरचे जे वाळलेले कव्हर असतात, टरफलं असतात, तर ते सोलून घेतलेले आहेत आणि स्वच्छ करून ठेवलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेस मग आपल्याला साफ करण्याची गरज नाही पडत आणि घरात कचरासुद्धा होत नाही. तर सगळे कांदे स्वच्छ करून घेतले. बटाटेसुद्धा मी आता मग जागच्या जागी ठेवून देत आहे. तर असा हा छोटासा मी आज मिनी व्लॉग तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटलेला आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात.